धीरज परदेशी हत्याकांडाचा निषेध, नेवासा तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। नेवासा फाटा 100% बंद, व्यापारी व्यावसायिकांचा कडकडीत सहभाग, न्यायाच्या मागणीने तालुका दणाणला। धीरज परदेशी हत्याकांडाच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या नेवासा तालुका बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नेवासा फाटा परिसरात बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला। बाजारपेठेतील दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवत व्यापारी आणि नागरिकांनी या घटनेच्या निषेधात सहभाग नोंदविला। अहिल्यानगर येथे 7 ऑगस्ट रोजी घडलेल्या धीरज परदेशी हत्याकांडाने नेवासा तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। हत्येचा निष्पक्ष व जलद तपास करावा, घटनेमागील प्रत्येक कडी तपासावी, संभाव्य सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटना व समाजबांधवांनी तालुका बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला व्यापारी व्यावसायिक आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने नेवासा फाट्याची बाजारपेठ बंद राहिली। नेहमी गजबजलेल्या परिसरात सकाळपासूनच शुकशुकाट दिसून आला। धीरज परदेशी यांना न्याय मिळालाच पाहिजे, हत्येचा निष्पक्ष तपास करा, दोषींवर कठोर कारवाई करा अशा मागण्यांनी परिसरातील वातावरण संतप्त झाले आहे। कोणत्याही दबावाला बळी न पडता तपास यंत्रणांनी उपलब्ध तांत्रिक पुरावे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य पुरावे तपासून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान उद्या बुधवार ऑगस्ट 12 रोजी सकाळी 11 वाजता नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात धीरज परदेशी हत्याकांडाच्या निषेधार्थ निषेध शोकसभा आयोजित करण्यात आली आहे। या सभेला सकल राजपूत समाज, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राजपूत करणी सेना तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। हत्याकांडाचा तपास निष्पक्षपणे करून दोषी कोणताही असो कायद्याच्या कचाट्यात आला पाहिजे अशी ठाम भूमिका समाजबांधवांकडून व्यक्त होत असून न्यायासाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। नेवासा फाटा पूर्ण बंद झाल्याने धीरज परदेशी हत्याकांडाविरोधातील संतापाची तीव्रता स्पष्ट झाली असून आता प्रशासन या प्रकरणाच्या तपासात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। आज नेवासा तालुक्यात बंदची जी हाक दिली होती धीरज परदेशी याच्या हत्येच्या निषेधार्थ आज त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। तरी समस्त ग्रामस्थांनी व गावकऱ्यांनी व नेवासा तालुक्यातील जनतेने स्वयं उत्स्फूर्तीने आज बंद ठेवून धीरज परदेशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे। तसेच ज्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी धीरजची हत्या केली त्याच्या मंडळीच्या स्टेटमेंटनुसार प्रसार माध्यमांना सांगताना त्यांनी सांगितलं आहे की भगवा टिळा लावल्यामुळे तिच्या नवऱ्याची हत्या करण्यात आली। तसेच हिंदू समाजावर अशा प्रकारचा जर कोणी या जिहादी प्रवृत्तीला खतपाणी घालत असेल तर यामागचा जो मास्टर माइंड आहे ज्यांनी ही घटना घडून आणली व भगवा टिळा लावल्याच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आली याचा आम्ही सर्व सकल हिंदू समाज बांधवातर्फे त्याचा निषेध व्यक्त करतो। त्या जिहादी म्हणले तर त्यांची एक प्रवृत्तीच ही वेगळी झालेली आहे। मुस्लिम समाजामध्ये काही लोक चांगले सुद्धा आहे, पण जे जिहादी प्रवृत्तीप्रमाणे वागते त्यांना त्यांची आम्ही जागा दाखवून देऊ आणि इतका जवाब पत्तर से द्यायची ताकद आमच्यामध्ये आहे। तसेच त्यांना ही हा इशारा आहे का त्यांनी लवकरात लवकर आपली प्रवृत्ती सुधारावा व सकल हिंदू समाज बांधवांना त्रास देण्याचा टाळावा, अन्यथा त्यांना त्यांची जागा आम्ही नक्कीच दाखवून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराणा प्रताप, जय शिवराय। मी मराठा सुधारणा समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगडे। मी नगर जिल्ह्यातल्या आमच्या हिंदू समाजाची जी हत्या झाली त्याचा मी एक निषेध करतो आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशा हत्या होत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकलं आहे, महाराणा प्रतापांनी, की एखाद्या वाईट नजर तरी पाहिलं तरी आम्ही महाराजांचा आदेश घेऊन पुढे कार्य करू। कारण की सध्याला महाराष्ट्रामध्ये ते अन्याय होत असेल त्या अन्यायासाठी शासनाने जर याच्यावर गंभीर दखल नाही घेतली तर आम्हाला मावळ्यांना सर्वांना सकल हिंदूंना हातात कायदा घ्यावा लागेल, ज्याने अर्थी आम्हाला पर्याय नाही राहिला। कारण की अन्याय होत असेल तर आम्ही वाचा फोडणार। गणेश झगडे, जय महाराष्ट्र।
राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.